धुडक्यावरती एवढ्या आळ्या चिटकलेल्या होत्या की ते वेचायलाच अर्धा तास गेला आमचा. नमस्कार, माझं नाव हनुमान आणि मी करतो रेशीम शेती. तर आज आल्या होत्या आळ्या आणि मी गेलो रुईला आळ्या आणण्यासाठी. तर ह्या आळ्याची जे चॉकी ते आहे अकलोजवाले. तर पहिली वेळेस चॉकी मी बाहेरून घेतली. प्रत्येक वेळेस चॉकी घेतो मी सुदाम पॉवर कडून. त्यांची पण चॉकी नंबर 1 असते. ॲव्हरेज निघून जातो. अकलोजच्या आळ्याची पण क्वांटिटी जास्त. आळ्याची क्वांटिटी बघितली, संपूर्ण जणाला मिनी ब्लॉग मध्ये घेतलं आणि म्हणलो सर हाडबाजू म्हणल्यानंतर गडबडीत हातरलं धुडकं हातरल्याच्या नंतर आळ्या घेतल्या निघालो शेडकड. आळ्याला गाडीवर नेताना लय जपून न्यावं लागतं, नाही तर चेंगरून मरत असते. पाऊस पडलेला होता म्हणून गाडी रस्त्यावरच लावली, गटुडं खांद्यावर टेकला आणि निघालो पायी शेडकडे. माझ्या खांद्याला वज झालं म्हणून दिला आळ्याचं गटुडं बंटीकडे. मग काय, शेडवर आल्यानंतर नेट आणि थप्पड घेतलं वर. त्यानंतर हातरला रोल, याच्यावर आळ्या टाकायच्या. रोल हातरला की लगेच सोडला आळ्याचं गटुडं सोडलं की व्यवस्थित प्रकार आळ्यांचे ट्रे बेडवर टेकणं केलं चालू. हे आळ्यांचे ट्रे टेकताना त्यांना पण आळ्या चिटकलेल्या असतात, ते व्यवस्थित काढावं लागतं बरं का, नसतं काय होतं आळ्या खाली दबून मरतात. आळ्यांचे संपूर्ण ट्रे व्यवस्थितरित्या बेडवर घेतले टेकून. आता हे बघा, आळी दबली की अशा प्रकारे होती. थोड्या परत आळ्या दबणारच, कारण आपण गटुडं बांधून गाडीवर आणलं. ते आता आजपासून तुम्हाला रोज मिनी ब्लॉग येईल, त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला फॉलो करा आणि कॅप्शन मध्ये युट्यूब चॅनलची लिंक आहे, त्याला पण जाऊन सबस्क्राईब करा, कारण तिथं पूर्ण मी डिटेल मध्ये माहिती सांगितलेली. चला तर भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये.